नमस्कार मित्रांनो. तर आज आपण स्कॅपुला म्हणजेच अंशफलक अस्ती या बोनविषयी थोडक्यात माहिती बघूया. एल-क्यूच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. तर यामध्ये इंट्रोडक्शन, साईट डिटर्मिनेशन, एक्सटर्नल फीचर, अटॅचमेंट्स, स्पेसिफिकेशन आणि क्लिनिकल अनाटॉमी. तर मी सर्व भाग यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. तर सुरुवातीला बघूया आपण इंट्रोडक्शन, आयुर्वेदीय भाग. तर स्कॅप्युला किंवा क्लॅव्हिक्युला कोणताही बोन आला तर सुरुवातीला आपण आयुर्वेदा भागामध्ये अस्थिची व्याख्या टाकायची. अस्य ते इति अस्ति, अस्ति एक कठिनांश ध्येयस्मिन. नंतर संख्या 2, प्रकार कपालास्थी. तर मॉडर्न पार्टनुसार बोन रिजन म्हणजे कोणत्या भागात येतो. पोस्टेरियर लॅटरल ॲस्पेक्ट ऑफ द थोरॅसिक केज म्हणजे पोस्टेरियर म्हणजे मागच्या साईडला आणि लॅटरल ॲस्पेक्टला थोरॅसिक केजच्या. बोन टाईप थिन फ्लॅट बोन. ते बघू शकता आपण, हे पोस्टेरियर लॅटरल म्हणजे पोस्टेरियर मागच्या साईडला, लॅटरल साईडला जे बोन आहे तेच स्कॅपुला आहे. तर यामध्ये आता साईड डिटर्मिनेशन. तर कोणताही बोन घेतला तर त्यामध्ये महत्त्वाचा भाग हा साईड डिटर्मिनेशन असतो. तर यामध्ये बोन कोणत्या साईडचा आहे, लेफ्टचा आहे, राईटचा आहे, कसा धरला तर त्याची ॲनाटॉमिकल पोझिशन काय आहे. वायवाला पण आपल्याला विचारू शकतात की बोनची ॲनाटॉमिकल पोझिशन काय आहे बाबा, साईड डिटर्मिनेशन काय आहे. तर यामध्ये लॅटरल ऑर ग्लिनॉइड अँगल इज लार्ज अँड बिअर्स अ ग्लिनॉइड कॅव्हिटी. मग सुरुवातीला बघायचं लॅटरल साईडला ग्लिनॉइड कॅव्हिटी आली पाहिजे. लॅटरल बॉर्डर इज थिकेस्ट, जे लॅटरल बॉर्डर आहे ती थिक असली पाहिजे. तर आपण बघू शकतो इथं लॅटरल बॉर्डर जे आहे थिक दिलेली आहे आणि ग्लिनॉइड कॅव्हिटी दिली. अजून तिसरी एक जे आहे त्यामध्ये डॉर्सल सरफेस इज कॉन्व्हेक्स अँड डिवायडेड बाय ट्रायंग्युलर स्पाइन इंटू 2 पार्ट्स, सुप्रास्पायनस, इन्फ्रास्पायनस फोसा. तर जे डॉर्सल साईडला आहे ते एक ट्रायंग्युलर स्पाइन जाते, ते काय करते बोनला 2 भागात डिवाईड करते, एक सुप्रास्पायनस फोसा आणि इन्फ्रास्पायनस फोसा. तर यानुसार आपल्याला बोनची साईड डिटर्मिनेशन कळून जाते. स्कॅपुला एक असा बोन आहे जो बोन एकदा समजला तर त्या बोननुसार आपण सर्व माहिती लिहू शकतो. त्या बोनमध्ये स्पष्टपणे सर्व पॉईंट दिलेले आहेत, ते आपण इमॅजिन करून लिहू शकतो. स्वतःचा बोन जरी इमॅजिन केला तरी चालेल. तर आता याच्यामध्ये अजून बघा एक्सटर्नल फीचर. तर सरफेस किती आहेत, बॉर्डर किती आहे. त्या बोनच्या डायग्रामवरूनच सर्व गोष्टी क्लिअर होतात. फक्त थोडं लक्षपूर्वक तुम्ही बघा. तर सरफेस बघूया आपण. सरफेस 2 आहेत, एक कोस्टल एक डॉर्सल. कोस्टल म्हणजे मधला आणि डॉर्सल म्हणजे पाठीमागच्या साईडचा. बॉर्डर 3 आहेत. सुरुवातीला आपण सरफेस बघूया. सरफेसमध्ये बघूया कोस्टल सरफेस. तर आपण बघू शकतो हे जो या साईडला आपल्याला दिसत आहे हा सरफेस म्हणजे कोस्टल सरफेस आहे. कोस्टल सरफेसलाच काय म्हणतात, सबस्कॅप्युलर फोसा. आता याच्यामध्ये आपण शॉर्ट पॉईंट सगळे मेन्शन केले पाहिजे, जेणेकरून कसं आपल्याला मार्क एक्झामिनर देऊ शकतो. सबस्कॅप्युलर फोसा आहे बघा, इथं डायग्राममध्ये दिलेला आहे. सबस्कॅप्युलर फोसा कॉन्केव म्हणजे कसं आहे, कॉन्केव साईडला डायरेक्टेड मिडियल अँड फॉरवर्ड मार्क बाय 3 लॉन्जिट्युडिनल रिजेस. इथं दिसत आहे बघा 1 2 3, हे 3 लॉन्जिट्युडिनल रिजेस आहेत. आणि हे रॉड लाईक स्ट्रक्चर आहे. ॲक्ट्स ॲज अ लिव्हर फॉर ॲक्शन ऑफ सेराटस एंटेरियर इन ओव्हर अबडक्शन ऑफ द आर्म. म्हणजे आर्मच्या मसलमध्ये याचा काय सहभाग होतो, जे खालचा भाग आहे तो थोडा वर आल्यासारखा होतो. तर यामध्ये सर्व गोष्टी जरी नाही तुमच्या लक्षात राहिल्या तरी हे जे मेन काही गोष्टी आहेत ते तरी तुम्ही मेन्शन केलेल्या पाहिजेत. सुरुवातीला जर तुम्ही स्कॅप्युलाची डायग्राम काढायची आणि नंतर हे पॉईंट सर्व त्याच्यात मेन्शन करायचे. त्या पॉईंटवरूनच आपल्याला लक्षात येते की सरफेस किती, कोणत्या याच्यामध्ये काय लिहायचं आहे काय नाही. आता हे झालं कोस्टल सरफेस. त्यानंतर बघूया डॉर्सल सरफेस. हे बघा 3 लॉन्जिट्युडिनल रिजेस आहेत, कॉन्केव शेप आहे. 2-4 जरी पॉईंट टाकले तरी आपल्या पार्ट कवर होऊन जातो. आता डॉर्सल सरफेस. डॉर्सल सरफेसला आपण साईड डिटर्मिनेशनमध्ये पण बघितलं होतं की एक ट्रँग्युलर स्पाइन जाते, ते बोनला 2 भागात डिवाईड करते, एक सुप्रास्पायनस आणि इन्फ्रास्पायनस. डॉर्सल सरफेस. आता आपण बघितलं कोस्टल सरफेस कॉन्केव होता, तर डॉर्सल सरफेस काय राहील, कॉन्व्हेक्स राहील. आता अटॅचमेंट ऑफ स्पाइन ऑफ स्कॅपुला विच डिवाइड्स द सरफेस इंटू 2 पार्ट्स, एक सुप्रास्पायनेटस फोसा आणि इन्फ्रास्पायनेटस फोसा. तर जे वरचा आहे सुप्रा म्हणजे वर, वरचा जे आहे ते सुप्रास्पायनेटस आणि खालचा आहे ते इन्फ्रास्पायनेटस. आणि हे करते डिवायडेशन दोन्हीचं कोण करते, तर एक ट्रँग्युलर स्पाइन करते आणि जे 2 फोसा कनेक्टेड आहेत ते स्पिनोग्लिनॉइड नॉच. एवढं जरी 2 पार्ट जरी डिवाईड करते, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी खूप आहे. आता आपण बघू, याच्यामध्ये क्लिअर दिसते बघा. वरचा आहे ते सुप्रास्पायनेटस, खालचा आहे ते इन्फ्रास्पायनेटस. कशाचा, कोणत्या सरफेसचा आहे, डॉर्सल सरफेसचा आहे. यामध्ये पण दिसते बघा. आता आपण बघूया बॉर्डर. आता आपण जे सरफेस बघले ते आपण बनवूनच क्लिअर केलं, मधला बाहेरचा. आता बॉर्डर.
तर बॉर्डर पण आपल्याला या डायग्रामवरूनच क्लिअर होऊन जाते. सर्व गोष्टी आपल्याला स्कॅपुलाच्या डायग्रामवरच क्लिअर होतात. लक्षपूर्वक थोडं बघण्याची गरज आहे. तर आता आपण बघूया बॉर्डर कोणते आहेत? 3 आहेत, लॅटरल, सुपिरियर, मीडियल. तर डायग्रामनंच आपल्याला क्लिअर होते सर्व गोष्टी की बॉर्डर कुठं आहेत, कोणती बॉर्डर कोणती आहे, काय नाही. आता बघा तुम्हाला सांगतो. हे सुपिरियर अँगल, हे बघा, हे सुपिरियर बॉर्डर, मीडियल बॉर्डर, लॅटरल बॉर्डर. तर आता या बोनकडे बघितल्यानं आपल्याला लक्षात आलं पाहिजे बोन कोणत्या साईडचा आहे. तर हा बोन आहे राईट साईडचा. जे बाहेरची साईड असते ते लॅटरल, म्हणून हे लॅटरल बॉर्डर थिकेस्ट आहे. लॅटरल बॉर्डर हे मधली आहे मीडियल बॉर्डर आणि सुपिरियर बॉर्डर. तर आता हे आपण अशी डायग्राम इमॅजिन करून काढली तर आपण तिन्ही बॉर्डरबद्दल सर्व माहिती आपण लिहू शकतो. तर बघा आता बॉर्डर, सुपिरियर बॉर्डर आता आपण बघितले जे वरच्या साईडला आहे ते सुपिरियर बॉर्डर. त्या दोन्हीच्या तुलनेमध्ये हे लहान आहे म्हणून सुपिरियर बॉर्डरलाच काय म्हणतात? शॉर्टेस्ट बॉर्डर म्हणतात. नियर द रूट ऑफ कोरॅपॉइड प्रोसेस. आता हे जे प्रोसेस आहेत बघा एक ठिकाणी कोरॅपॉइड प्रोसेसच्या रूटला म्हणजेच जवळ त्याच्या, इट प्रेझेंट सुप्रा स्कॅपुलर नॉच. इथे एक नॉच आहे त्यालाच म्हणतात सुप्रा स्कॅपुलर नॉच. डायग्राममध्ये सर्व गोष्टी क्लिअर होतात. स्कॅपुलामध्ये फक्त आपण डायग्रामहून सर्व गोष्टी लिहू शकतो, सर्व गोष्टी आपल्याला समजतात. तर दुसरे हे बघा इथे सुप्रा स्कॅपुलर नॉच आहे, शॉर्टेस्ट बॉर्डर आहे, सुपिरियर बॉर्डर. आता बघा लॅटरल बॉर्डर, साईड डिटर्मिनेशनमध्ये पण बघली आपण. लॅटरल बॉर्डर थिक, लॅटरल बॉर्डर ज्या साईडला थिक असते ती साईड डिटर्मिनेशन आपण ओळखू शकतो त्याच्याहून की कोणत्या साईडचा बोन आहे काय रे. ॲट द अपर एंड इट प्रेझेंट इन्फ्राग्लिनर ट्युबरकल. आता हे बघा इथं दिलेलं आहे ग्लिनॉइड कॅव्हिटी. ग्लिनॉइड कॅव्हिटीच्या खाली इन्फ्राग्लिनर ट्युबरकल, वर सुप्राग्लिनर ट्युबरकल. आता आपण बघूया मीडियल बॉर्डर. जे मधली बॉर्डर आहे ते मीडियल बॉर्डर. आता मीडियल बॉर्डर आपण लक्षात ठेवतो थिन बॉर्डर आहे. एक्सटेंड फ्रॉम सुपिरियर अँगल टू इन्फिरियर. तर अँगल समोर येणार आहेत. तर आपण सर्व गोष्टी झाल्यानं पुन्हा एकदा चेक करून घेऊया. अँगल बघा सुपिरियर अँगल वरचा, जे वर असते ते सुपिरियर, कवर्ड बाय ट्रॅपेजिस. त्याच्यामध्ये आपण दुसरं काही लिहू शकत नाही, कवर्ड बाय ट्रॅपेजिस. नाही तर असं पण लिहू शकतो नियर द सुपिरियर ऑर मीडियल बॉर्डर. दुसरा आहे इन्फिरियर अँगल, कवर्ड बाय लॅटिस मसल डॉर्सी. सर्व मसलचे नाव आहेत. मूव्ज फॉरवर्ड राऊंड द चेस्ट वेन द आर्म इज ॲबडक्टेड. म्हणजे जेव्हा आपण आर्म ॲबडक्शन करतो तेव्हा ते थोडं वर आल्यासारखं होते, इन्फिरियर अँगल. आता नंतरचा आहे लॅटरल ग्लिनॉइड अँगल, ब्रॉड अँड बिअर्स ग्लिनॉइड कॅव्हिटी, डायरेक्टेड फॉरवर्ड, लॅटरल स्लाइटली अपवर्ड. सुप्राग्लिनॉइड ट्युबरकल इज प्रेझेंट अबोव द ग्लिनॉइड कॅव्हिटी. आता आपण ग्लिनॉइड कॅव्हिटीबद्दल थोडक्यात माहिती सांगायची झाली तर लिहू शकतो आपण असं की ग्लिनॉइड अँगललाच ग्लिनॉइड कॅव्हिटी म्हणतात. त्याच्यावर जे असते ते सुप्राग्लिनॉइड ट्युबरकल, खाली असते ते इन्फ्राग्लिनॉइड ट्युबरकल. आणि याच्यामध्ये काय फिट होतं तर ते ह्युमरस, शेड ऑफ ह्युमरस. आता आपण बघितलं सरफेस बघितलं, बॉर्डर बघितले, अँगल बघितले. त्या एका डायग्रामहून आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करूया. बघा सुरुवातीला आपण बघितलं सरफेस, हे जे आहे कोस्टल सरफेस, मागचा आहे डॉर्सल सरफेस, बरोबर आहे. आता आपण सरफेस, आता बॉर्डर बघूया. ही वरची जी आहे सुपिरियर बॉर्डर, इकडची आहे लॅटरल बॉर्डर, हे आहे मीडियल बॉर्डर. आता अँगल, हे जे आहे सुपिरियर अँगल, खालचा आहे इन्फिरियर अँगल, हे ग्लिनॉइड अँगल. एका डायग्राममध्ये सगळी माहिती भेटली बघा. ग्लिनॉइड कॅव्हिटी, इन्फ्राग्लिनॉइड ट्युबरकल, सुप्राग्लिनॉइड ट्युबरकल. आता बघूया आपण याच्यामध्ये पण आपल्याला सर्व गोष्टी क्लिअर होतात बघा. सुपिरियर अँगल, इन्फिरियर अँगल, ग्लिनॉइड अँगल, सुपिरियर बॉर्डर, मीडियल बॉर्डर, लॅटरल बॉर्डर. डायग्राम कळाली म्हणजे आपल्याला सर्व गोष्टी आपोआप कळतात. आता दुसऱ्या गोष्टी म्हणजे प्रोसेसेस. तर याच्यामध्ये कोणकोणत्या प्रोसेस आहेत तर आपण बघितले. डॉर्सल सरफेसला बघा स्पाइन और स्पाइनस प्रोसेस असते. इथे काय करते, सरफेसला दोन भागात डिवाइड करते, सुप्रास्पायनॅटस आणि इन्फ्रास्पायनॅटस. तर यामध्ये आपण जास्त माहिती काही लिहू नये. सुरुवातीला बघा ट्रायंग्युलर प्लेट ऑफ बोन, 3 बॉर्डर 2 सरफेसेस, डिवाइड्स डॉर्सल सरफेस ऑफ स्कॅपुला इंटू सुप्रास्पायनॅटस आणि इन्फ्रास्पायनॅटस. आता म्हटल्याप्रमाणे पोस्टीरियर बॉर्डर इज कॉल्ड क्रेस्ट ऑफ स्पाइन. सुरुवातीला याच्यामध्ये काय लिहायचं प्रोसेस, स्पाइनस प्रोसेस डिवाइड डॉर्सल सरफेस ऑफ स्कॅपुला इंटू सुप्रास्पायनॅटस, इन्फ्रास्पायनॅटस. ट्रायंग्युलर प्लेट लाईक स्ट्रक्चर, 3 बॉर्डर आहेत, 2 सरफेस आहेत. सुप्रास्पायनॅटस फोसा, इन्फ्रास्पायनॅटस फोसा, स्पाइन
दुसरी प्रोसेस आहे ॲक्रोमियन प्रोसेस. जे स्पाईनचाच समोरचा जे पार्ट आहे त्याला म्हणतात ॲक्रोमियन प्रोसेस. यामध्ये एवढं लक्षात ठेवा, 2 बॉर्डर असतात, मीडियल लॅटरल, 2 सरफेस असतात, सुपिरियर आणि इन्फिरियर, आणि फॅसेट फ्रॉक क्लॅविकल, म्हणजे क्लॅविकल अटॅच होऊ शकतो. बघा ॲक्रोमियन प्रोसेस. तर ही तिसरी आहे कोरॅकॉइड प्रोसेस. लाईक क्रॉसबिक म्हणजे कावळ्याच्या चोचीसारखे असते. डायरेक्टेड इज फॉरवर्ड, स्लाइटली लॅटरल. इट इज बेंड फिंगर लाईक स्ट्रक्चर. इट इज ॲनावॅस्टिक टाईप ऑफ एपिफायसिस. तर हे जे असते बेंड फिंगर, वाकडं आपलं बोट वाकडं त्यासारखं स्ट्रक्चर असते, कावळ्याच्या चोचीसारखं स्ट्रक्चर असते. बघू शकता आपण, क्लिअर दिसत आहे. नंतर आता आपण बघूया अटॅचमेंट, ओरिजिन अँड इन्सर्शन. आता हा भाग पण महत्त्वाचा आहे. यामध्ये तुम्ही लक्ष देऊन समजून घ्या, नाही समजत असेल तर पाठ करून टाका, म्हणजे काही ना काहीतरी आपल्याला लिहिता आलं पाहिजे. ओरिजिन अँड इन्सर्शन. तर बघा, सबस्कॅप्युलर फोसाचं आहे सबस्कॅप्युलर्स. इथं राईम्स मॅच करून आपण लिहू शकतो. सबस्कॅप्युलर फोसा, सबस्कॅप्युलरिस. सुप्रास्पायनाटस फोसा, सुप्रास्पायनाटस. इन्फ्रास्पायनाटस फोसा, इन्फ्रास्पायनाटस. लोअर बॉर्डर ऑफ क्रेस्ट ऑफ स्पाइन अँड लॅटरल बॉर्डर ऑफ ॲक्रोमियन प्रोसेस, डेल्टॉइड. आणि डायग्राममध्ये सगळं दिलेलं आहे बघा, तुम्ही बघू शकता. सुप्राग्नियल ट्युबरकल, लॉंग हेड ऑफ बायसेप. याच्या अजून खूप मसाला आहेत, अजून अटॅचमेंट आहेत. मी काय मेन काढल्या. जर अजून तुम्हाला पाहिजे असेल तर बुकमधून तुम्ही अजून पण करू शकता. इन्फ्राग्नियल ट्युबरकल, लॉंग हेड ऑफ बायसेप, इन्फिरियर अँगल लॅटिसमस डॉर्सी. आता इन्सर्शन बघून घ्या. हे 2-4 इन्सर्शन लक्षात ठेवा, म्हणजे काही ना काहीतरी आपण त्याच्याबद्दल लिहू शकतो. अप्पर बॉर्डर ऑफ क्रेस्ट ऑफ स्पाइन ट्रॅपेझियस, मीडियल बॉर्डर ऑफ कोस्टल सर्फेस रेक्टस अँटेरियर, मीडियल बॉर्डर ऑफ सुपिरियर सर्फेस ऑफ कोरॅकॉइड प्रोसेस पेक्टोरस मेजर. अजून पण याचे इन्सर्शन आहेत, ते तुम्ही पुस्तकातून बघा. 2-3 याच्यामध्ये मी मेन्शन केलेले आहेत. तर लिगामेंट म्हणले की लिगामेंटचे काहीतरी नाव लिहून येते. कोरॅको ॲक्रोमियल लिगामेंट, कोरॅको ह्युमरल लिगामेंट, कोरॅको क्लॅविक्युलर लिगामेंट, मार्जिन ऑफ ग्लिनॉइड कॅव्हिटी. त्यामध्ये बघा कॅप्सूल ऑफ शोल्डर जॉईंट आणि ग्लिनॉइड लॅब्रम. माझ्या मताने कसं, आता आपल्याला टाईम खूप कमी राहिलेला आहे, तर आपण जेवढं होईल तेवढं लिमिटेड कंटेंट पण परफेक्ट केलेलं पाहिजे. त्याचं ऑसिफिकेशन, हा एक भाग आहे, आपण त्याच्यामध्ये चांगले मेन्शन करू शकतो. ऑसिफिकेशन MCQला पण आपल्याला येऊ शकते. इट इज अ नॅचरल प्रोसेस ऑफ बोन फॉर्मेशन इन फिटल लाईफ. इट हॅज 2 सेंटर्स, 1 प्रायमरी सेंटर आणि सेकंडरी सेंटर. 1 प्रायमरी सेंटर आणि 7 सेकंडरी सेंटर असतात बघा. याच्यामध्ये येऊ शकते की सेकंडरी सेंटर किती आहेत स्कॅपुलामध्ये, एखादा MCQ एखाद्या वेळेस येऊ शकतं. द क्लिनिकल ॲनाटॉमी. पॅरालिसिस ऑफ सिरेटस अँटेरियर कॉजेस विंगिंग ऑफ स्कॅपुला. डायरेक्ट टाकायची क्लिनिकल ॲनाटॉमी, विंगिंग ऑफ स्कॅपुला, स्कॅपॉइड स्कॅपुला. हे 2-3 गोष्टी आहेत. तर यामध्ये आपल्याला महत्त्वाचा भाग म्हणजे जे साईड डिटर्मिनेशन, एक्सटर्नल फीचर. यामध्ये बॉर्डर, सरफेस, अँगल, प्रोसेस, ह्या गोष्टी एकदा व्हिडिओ बघून घ्या, नंतर तुमच्या लक्षात येतील. आणि कसं आहे बघा, मेन गोष्ट म्हणजे यामध्ये सर्व गोष्टी आपल्याला डायग्राम क्लिअर होतात. जर काहीच आठवत नसेल तर स्वतःचा स्कॅपुला इमॅजिन करायचा, कुठं कोणतं स्ट्रक्चर आहे काय नाही, त्याच्यानं आपल्याला समजून जाईल. मी जास्तीत जास्त तर गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. जर अजून काही तुम्हाला डिटेलमध्ये करायचं असेल तर तुम्ही पुस्तकातून करू शकता. ठीक आहे, धन्यवाद.